पिंपरी चिंचवड शहर के समग्र विकास में करदाता नागरिकों के साथ साथ प्रशासन और छोटे ठेकेदारों का भी योगदान है। इन ठेकेदारों ने शहर में अब तक हुए सभी विकास प्रोजेक्टों में जिम्मेदारी से काम किया है, लेकिन पिछले 1.5 साल से जब पिंपरी चिंचवड नगर निगम में प्रशासनिक शासन लागू है, प्रशासन द्वारा छोटे ठेकेदारों के प्रति अन्याय करने की नीति जारी रखी जा रही है। पहले 1 करोड़ रुपए से कम लागत वाली कई विकास कार्यों की निविदाएं समय समय पर प्रकाशित की जाती थी। इस प्रक्रिया में पिंपरी चिंचवड कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन के 70% छोटे ठेकेदार भाग लेते थे और काम करते थे, लेकिन प्रशासनिक शासन की शुरुआत के बाद से छोटे पैमानों के टेंडरों के बजाय उन्हें पूल किया गया और बड़े पैमाने पर टेंडर बुलाए गए। निविदाएं पिंपरी चिंचवड कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन के अध्यक्ष विपिन नानेकर ने मंगलवार को आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि ऐसा लगता है कि केवल चुनिंदा ठेकेदारों के लिए किया जा रहा है। इस अवसर पर महेश शिंदे, सचिन जाधव, सलीम मुल्ला आदि एसोसिएशन के पदाधिकारी उपस्थित थे। हम इस प्रेस के माध्यम से पिंपरी चिंचवड कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन के सभी सदस्य ठेकेदारों से विनम्रता पूर्वक अनुरोध करते हैं कि वे पीडब्ल्यूडी नियमों के अनुसार छोटी निविदाओं की प्रक्रिया को फिर से शुरू करें, अन्यथा छोटे ठेकेदारों को बेरोजगारी का सामना करना पड़ेगा। इस प्रकार हम पर निर्भर हजारों कुशल और अकुशल श्रमिक भी बेरोजगार हो जाएंगे। 1982 पासून आमचे छोटे मोठे ठेकेदार इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करत आहेत, पण सध्या एक 2 वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत छोट्या ठेकेदारांवर प्रचंड प्रमाणात अन्याय होत आहे। त्या संबंधात आम्ही त्याची वाचा फोडण्यासाठी किंवा आमचा आवाज प्रशासनापर्यंत जाण्यासाठी ही पत्रकार परिषद आज खास करून आयोजित केली आहे आम्ही। तर त्या ह्याच्याबद्दल जे काय आम्हाला छोट्या ठेकेदारांना जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याबद्दल आमचे पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष विपिनजी नानेकर आपल्याशी थोडक्यात सविस्तर बोलतील। या महानगरपालिकेमध्ये आम्ही किमान 250 ते 300 ठेकेदार गेले 30 ते 35 वर्ष काम करत आहोत। शहरामध्ये नगरसेवक किंवा आमदार सर्व मंडळी असले की काही ना काही कामं काढून या महापालिकेत कामं चालायची, परंतु आता गेले 2 वर्ष प्रशासनाचा काळ आहे। प्रशासनाच्या काळामध्ये छोटी कामं काढली जात नाहीयेत। छोटी कामं आता उद्याची एक लिस्ट आलेली आहे, 100 कामं निघाली होती, ती 100 कामं रद्द करून त्यांनी 8 कोटी 5 कोटी 6 कोटी जेणेकरून असे डोळ्यापुढं सध्या टाकून टेंडर काढलेले। त्याच्यामुळे आमच्या छोट्या ठेकेदाराला कामं मिळत नाही। आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की गेले बरीच वर्ष आपल्याकडे नियमित छोटी मोठी टेंडर्स निघायचे, पण ते आता हळूहळू प्रकारे बंद करण्यात येत आहेत। मोठी टेंडर्स काढत आहेत। त्यामुळे काय होतंय तर अटी शर्तीत मोठ्या टेंडरच्या अटी शर्तीत छोटे ठेकेदार बसत नाहीये। त्यामुळे जे आपले 60 ते 70 सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार आहेत, आपले नियमित ठेकेदार आहेत, अक्षरशः त्यांना कामं नाहीये, त्यांचं घर चालवणं मुश्किल होणार आहे काही दिवसांनी। असा जर प्रकार चालू राहिला आणि पालिकेची आर्थिक परिस्थिती सुद्धा आता योग्य नाहीये, तरी सुद्धा मोठी कामं काढली जात आहेत कमी तरतूद ठेवून। हे प्रचंड अन्यायकारक आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाला पत्राला व्यवहार पण केलेला आहे आणि आमची चर्चा पण चालू आहे, पण तरी आता सिव्हिल बॉडी नसल्यामुळे की आमचा आवाज कदाचित योग्य प्रकारे तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून आम्हाला अक्षरशः पत्रकार परिषद घ्यावी लागली। कोणाकडेही गेलो नाही, हा आम्ही वैयक्तिक प्रशासनाशीच आमचा लढा चालू होता। तुम्हाला जाणवेल ते आम्ही कोणाकडेही गेलो नाही, कुठल्याही स्थानिक नगरसेवकाला किंवा स्थानिक नेत्यांकडे जाणार, कारण की हा इंटरनल प्रॉब्लेम असतो, हा इन हाऊस की आता आमचा आणि प्रशासनाचा हा हे आहे। तेव्हा आम्ही जे आमच्या मागण्या असतात ते प्रशासनाकडेच करत असतो आणि आमच्या परीने वेगवेगळ्या प्रकारे करत असतो त्या, पण आता ओव्हरऑल असं झालं की त्या मागण्या आम्हाला जाणवलं की त्या पूर्णत्वात जाणार नाही। कारण की आता आम्ही पहिलं कसं असायचं, आमच्या ज्या मागण्या असायच्या त्या स्थानिक बॉडीकडे स्टँडिंगकडे जायचो आणि ती स्टँडिंग बऱ्यापैकी आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची। आता गेले 2 वर्ष ती स्टँडिंग नसल्यामुळे आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये आणि आमच्यापर्यंत आम्ही छोटे पद्धती करत होतो, पण आता ते पूर्णपणे थांबून दिलीपुटीच्या वरच्या कामांसाठी
PWDचे सेपरेट नॉर्म्स आहेत आणि जे जे ठेकेदार छोट्यातनं मोठे गेले, एकदा धनेश्वरला तुम्ही नाव घ्यायचं, असे बरेच ठेकेदार आहेत की आता प्रत्येक ठेकेदार आपापल्या पॉकेटमध्ये काम करत असतात. आम्ही असं काय म्हणू शकत नाही की इथंच करा तिथंच करा. प्रत्येकाचे वैयक्तिक, जो चिंचवडला राहत असतो ते चिंचवडला काम करतो, जो भोसरीला राहत असतो भोसरीत काम करतो, जो असतो तो आपापला पॉकेट पकडून राहत असतो, तिथं तो काम करत असतो, त्यातून त्याचा तो बेड कॅपॅसिटी तयार होती, त्यानुसार तो ती कामं घेत असतो, भरत राहतो आणि त्याची बेड कॅपॅसिटी वाढत जाते. आमच्याकडे तुम्ही जे नाव घेतलं त्याप्रमाणे बरेचसे ठेकेदार असे आहेत की त्यांचे 200 कोटीची कामं चालू आहेत, पिंपरी महानगरपालिकेत आहेत. असे बरेच ठेकेदार आहेत तिथे छोट्यातनं वर गेले आता आपल्या पॉकेटमध्ये काम करतात. त्याला म्हणजे वैयक्तिक आमच्या थ्रू आम्ही असं म्हणू शकत नाही की आमच्या तोंडाचा घास काढून त्यांनी घेतलाय, कारण की या छोट्या ठेकेदारच वर मोठा होत जातो. आणि आता तुम्ही म्हटलं दबाव हा पहिल्यापासूनच आहे, आज नाही. जेव्हा पालिकेचा हा प्रत्येक वर्षी असतो दबाव. उपायुक्तांना आम्ही दोघांना भेटलो, उपायुक्तांना पण भेटलो, तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही काय आमच्या याच्यासाठी आता त्यांचं रिझन्स वेगळे असतात की आम्ही मोठी कामं काढली, पण इन फ्युचरमध्ये कारण की आम्ही त्यांना पटवून दिलं की ही छोटी छोटी ह्याच्यात तुम्ही एक टेंडर काढत आहे मोठं, त्याच्यावर आमचे 10 ठेकेदार छोटे त्यांचं होतं की आम्हाला मॉनिटरिंग करायचं, त्यांची प्रशासकीय उत्तर होती ती त्याच्यात पद्धतीने की मॉनिटरिंग करायचं आम्हाला. आम्ही त्यासाठी आम्ही सध्या क्लब केली की आम्हाला कमी लोकांमध्ये सगळ्यांना एकत्र करून मॉनिटरिंग करून योग्य अभ्यास करायचा शहराचा, असं त्यांनी आम्हाला त्यांच्यापर्यंत उत्तर दिलं. आम्ही पण आमची बाजू मांडली की आम्हाला छोटीच कामं पाहिजे जेणेकरून आमचे छोटे ठेकेदार सवय होती, कारण की जनरली छोटे जे ठेकेदार असतात तेच वेळेला मदतीला येतात सगळ्यांना, ते छोटी कामं करतात. कारण की एखादा चेंबर तुटलं किंवा हे झालं तर मोठा ठेकेदार येत नाही, छोटाच येतो. किरकोळ काम असतं ती छोटीच हे करतात. आम्ही जेव्हा टेंडर टाकला जातो त्यावेळेस आमच्यावर फोन येतात किंवा हे दबाव आणला जातो आमच्यावर. कोणाचा दबाव? आता राजकारणी लोकांचा दबाव येतो, अधिकाऱ्यांचा पण येतो आणि राजकारणी लोकांचा पण येतो. पक्षाचं नाही घेता येणार, पण तुम्हाला माहिती स्थानिकच आहे, नाव घेता येत. ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पिंपरी चिंचवड.